ओके. फंडामेंटल नॅचरल फेनॉमेनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते. कोणती वस्तू एकतर रेस्टवर राहते नाहीतर मोशनमध्ये असते. जर बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करत नसेल, जर बॉडी स्वतःची XYZ म्हणजे लिनियर पोझिशन आणि थीटा म्हणजे अँग्युलर पोझिशन चेंज करत नसेल तर त्या बॉडीला रेस्टवर आहे असं म्हणतात. जर बॉडी स्वतःची लिनियर किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर त्या बॉडीला मोशनमध्ये आहे असं म्हणतात. जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला लिनियर मोशन म्हणतात. आणि जर बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला अँग्युलर मोशन म्हणतात. म्हणून मोशनचे दोन प्रकार, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन. लिनियर मोशन इज अ मोशन इन विच बॉडी चेंजेस इट्स लिनियर पोझिशन, म्हणजे बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. ओके. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन म्हणजे X1 Y1 Z1 पासून X2 Y2 Z2 चेंज करते तेव्हा त्याला लिनियर मोशन म्हणायचं. आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसारखं जर बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर त्याला अँग्युलर मोशन म्हणायचं. लिनियर मोशनमध्ये बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करते आणि अँग्युलर मोशनमध्ये बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते. आता लिनियर मोशनचे दोन प्रकार. लिनियर मोशन इन स्ट्रेट पाथ, लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. लिनियर मोशन इन स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. तर लिनियर मोशन इन अ कर्व पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन. आपल्या सिलेबसमध्ये दोन कर्व आहेत, एक आहे पॅराबोला आणि दुसरा आहे सर्कल. सो लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन आणि लिनियर मोशन इन स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन. तर लिनियर मोशन इन स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. तर लिनियर मोशनचे दोन प्रकार, रेक्टिलिनियर मोशन म्हणजे लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ, तर दुसरं म्हणजे कर्व्हिलिनियर मोशन म्हणजे लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ, कर्व्हिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनलाच 1D किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणतात. ओके. रेक्टिलिनियर मोशनलाच 1D मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणतात. तर कर्व्हिलिनियर मोशनलाच 2D मोशन किंवा मोशन इन प्लेन म्हणतात. अँग्युलर मोशनची इथं जास्त स्टडी करायची नाही. सो लिनियर मोशन इन स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन आणि लिनियर मोशन इन कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनमध्ये दोन प्रकार आपण पाहिले होते. 1D चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की रेक्टिलिनियर मोशनचे दोन प्रकार, रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी जे की हॉरिझॉन्टल असते. कसे असते? ओके. आणि रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलॉसिटी जी वर्टिकल असू शकते, जी वर्टिकल असू शकते. ओके. आणि त्याला आपण काय म्हणता? मोशन अंडर ग्रॅव्हिटी म्हणतात. जिथे एक्सर्शन वर जात असेल तर -G आणि खाली येत असेल तर +G राहते. ओके. सो रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलॉसिटी. रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल वेलॉसिटी. जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर, जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर, जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर ॲव्हरेज वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी सगळं सेमच राहते. V इज इक्वल टू S/T, S इज इक्वल टू VT, T इज इक्वल टू S/V. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला माहीत आहे की ॲक्सलेरेशन 0 येतं. काय येतं? ॲक्सलेरेशन 0. पण व्हेरिएबल वेलॉसिटीमध्ये भानगड थोडी वेगळी आहे. व्हेरिएबल वेलॉसिटीमध्ये ॲक्सलेरेशन A इज इक्वल टू V मायनस U/T येते. ओके. ॲक्सलेरेशन V मायनस U/T येते. आणि वेलॉसिटीचे दोन इक्वेशन्स येतात, कारण वेलॉसिटी जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा वेलॉसिटीचं एकच इक्वेशन, जेव्हा वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तेव्हा वेलॉसिटीचं एकच इक्वेशन, आणि जेव्हा वेलॉसिटी चेंज व्हायली तेव्हा वेलॉसिटीचे दोन इक्वेशन्स. एक ॲव्हरेज वेलॉसिटी, टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टोटल
टाईम इज कॉल्ड एज ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि दुसरं म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किंवा टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ॲक्सेलरेशन तर आहे, पण आता व्हेरिएबल व्हेलॉसिटीमध्ये ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे की नाही यावरून व्हेरिएबल व्हेलॉसिटीचे दोन टाईप्स पडतात. व्हेरिएबल व्हेलॉसिटी विथ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आणि व्हेरिएबल व्हेलॉसिटी विथ व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 येते. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क म्हणजे झटका काय तो 0 येतो. जर जर्क 0 असेल, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर जर्क काय तर 0. पण जर ॲक्सेलरेशन चेंज होत असेल तर जर्क a2 - a1/t म्हणजे एका सेकंडमध्ये किती ॲक्सेलरेशन चेंज होते त्याला काय म्हणतात जर्क. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0, पण जर ॲक्सेलरेशन चेंज होत असेल तर जर्क a2 - a1/t येतं. ओके. आणि कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला. त्याआधी रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनची एक डायग्राम नेहमी लक्षात ठेवा, ज्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी u, फायनल व्हेलॉसिटी v, डिस्प्लेसमेंट s, टाईम t आणि ॲक्सेलरेशन a असते. तिथं आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला असतो ना. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला असतो, a = v - u/t. पण आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये जर आपल्याला कोणी ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारलं तर आपण काय लिहितो? आपण लिहितो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. रेक्टिलिनियर मोशन म्हणून वेक्टर द्यायची गरज नाही. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम इज इक्वल टू फक्त कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आहे म्हणूनच u + v/2 लिहिता येतं. का लिहिता येतं? u + v/2. आणि जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा 0 to 1 सेकंडपर्यंत म्हणजे फर्स्ट सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट, 1 सेकंड to 2 सेकंड म्हणजे सेकंड सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट, 2 to 3 सेकंड म्हणजे थर्ड सेकंडमध्ये डिस्प्लेसमेंट, तसंच n-1 पासून n सेकंडपर्यंतचं डिस्प्लेसमेंट जर विचारलं तर त्याला म्हणतात nth सेकंडवाला डिस्प्लेसमेंट Sn, विच इज इक्वल टू u + a/2 × 2n-1. Sn is equal to u + a/2 × 2n-1. Sn is equal to u + a/2 × 2n-1. आणि जर आपण पहिल्याच इक्वेशनला चांगल्या प्रकारे रिअरेंज केलं तर v इज इक्वल टू u + at हे पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन बनते, ज्यामध्ये आपण v ची व्हॅल्यू जर ठेवून दिली तर s इज इक्वल टू ut + ½ at² बनते. आणि पहिल्याच कायनॅमॅटिकल इक्वेशनमध्ये जर आपण v च्या ऐवजी जर समजा u ची व्हॅल्यू ठेवली असती तर s इज इक्वल टू vt - ½ at² बनते, ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशनचं दुसरं इक्वेशन म्हणतो. जर आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीमधून टी ची व्हॅल्यू घेतली आणि फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशनमध्ये जर ठेवली तर असं इक्वेशन येतं ज्यामध्ये टी राहणार नाही. v² इज इक्वल टू u² + 2as. आणि या 7 इक्वेशन्सनुसार आपल्याला मदत मिळते कोणतंही क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट. फोर्सला मासने डिवाइड करून टाका, ॲक्सेलरेशन येते. जर फोर्स कॉन्स्टंट तर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आणि ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट तर हे 7 इक्वेशन्स यूज करता येतात. कोणते? a is equal to v - u/t, v average is equal to s/t is equal to u + v/2, Sn is equal to u + a/2 × 2n-1, v is equal to u + at, s is equal to ut + ½², s is equal to vt - ½², v² is equal to u² + 2as. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे याच ठिकाणी जर ॲक्सेलरेशन ± इफ ॲक्सेलरेशन इज ±g, जर ॲक्सेलरेशन ±g असेल तर त्यालाच काय म्हणतात? देन द मोशन इज कॉल्ड ॲज मोशन अंडर ग्रॅव्हिटी. काय म्हणतात त्यालाच? मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ठीक आहे का?
मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे दोन प्रकार, एक वर्टिकली अपवर्ड मोशन आणि एक वर्टिकली डाउनवर्ड मोशन. वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकली डाउनवर्ड मोशन. वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकली डाउनवर्ड मोशन. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला वर फेकतो त्याला म्हणायचं वर्टिकली अपवर्ड मोशन. आणि जेव्हा एखाद्या वस्तूला आपण वरून सोडून देतो त्यावेळेस त्याला म्हणायचं वर्टिकली डाउनवर्ड मोशन. वर्टिकली डाउनवर्ड मोशन. ओके, वर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये आणि वर्टिकली डाउनवर्ड मोशनमध्ये VTS काय असतात बघूया. V फॉर वेलॉसिटी, T फॉर टाईम, S फॉर डिस्प्लेसमेंट. वर्टिकली डाउनवर्ड मोशनमध्ये सुद्धा V फॉर वेलॉसिटी, T फॉर टाईम, S फॉर डिस्प्लेसमेंट. नेहमी लक्षात ठेवा, जर आपण एखाद्या वस्तूला वर फेकत असाल तर इनिशियल वेलॉसिटी असते UY, टाईम असते 0, इनिशियल डिस्प्लेसमेंट असते 0. इनिशियल वेलॉसिटी UY, इनिशियल टाईम 0, इनिशियल डिस्प्लेसमेंट 0. आणि ती वस्तू जेव्हा टॉपला पोहोचते त्यावेळेस त्या वस्तूची वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी 0 होते. फायनल टाईम म्हणजे टॉपला पोहोचण्याचा टाईम ऑफ असेंट असतो. आणि फायनल डिस्प्लेसमेंट किती असतं, हाईट एवढं H. तर एखादी वस्तू जर खाली पडत असेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 असते, इनिशियल टाईम 0 असतो आणि मस्तपैकी इनिशियल डिस्प्लेसमेंटसुद्धा 0 असते. पण तीच वस्तू जेव्हा खाली येते तेव्हा त्या वस्तूची फायनल वेलॉसिटी VY असते, जे सेम असते इनिशियल वेलॉसिटी UY एवढी. जर एअर रेजिस्टन्स नसेल तर जेवढ्या वेलॉसिटीनं आपण वर फेकलो होतो तेवढ्याच वेलॉसिटीनं वस्तू खाली येते. ओके, फायनल वेलॉसिटी VY, फायनल टाईम ऑफ डिसेंट आणि फायनल डिस्प्लेसमेंट हाईट एवढा असते. ठीक आहे. एखादी वस्तू जर वर चालली तर वर जाते वेळेस कोणत्याही एका इन्स्टंटला, आणि एखादी वस्तू जर खाली येत असेल तर खाली येते वेळेस कोणत्याही एका इन्स्टंटला त्या वस्तूची वेलॉसिटी किती राहते, टाईम किती राहते आणि डिस्प्लेसमेंट किती राहते हे बघूया. सिमिलर एखादी वस्तू जर खाली येत असेल तर कोणत्याही इन्स्टंटला त्या वस्तूची वेलॉसिटी किती राहते, टाईम किती राहते आणि डिस्प्लेसमेंट किती राहते ते बघूया. एखादी वस्तू जर वर जात असेल तर वर जाते वेळेस कोणता इन्स्टंट म्हणजे TI. त्या इन्स्टंटला वेलॉसिटी किती राहते VYI. त्या इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट किती राहते HI. सिमिलरली एखादी वस्तू जर खाली येत असेल तर कोणत्याही इन्स्टंटला म्हणजे TIला त्या वस्तूची वेलॉसिटी किती राहते VYI आणि डिस्प्लेसमेंट किती राहते वरून HI राहते. खालून मोजायचं असेल तर तुम्ही मायनस करून टाका. ठीक आहे. तर वर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये जर आपण कायनॅमॅटिक इक्वेशन लावण्याची सुरुवात केली तर पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन लावूया. कोणतं? पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन म्हणजे V इज इक्वल टू U प्लस AT. V इज इक्वल U प्लस AT. ओके. जेव्हा एखादी वस्तू टॉपपर्यंत जाते तेव्हा त्या वस्तूची फायनल वेलॉसिटी राहते 0, इनिशियल वेलॉसिटी राहते UY. वर जाते वेळेस ॲक्सेलरेशन घ्यायचं नेहमी -G आणि खाली येते वेळेस ॲक्सेलरेशन घ्यायचं नेहमी +G. कारण वर जाते वेळेस वेलॉसिटी कमी होते प्रत्येक सेकंडला 9.8 आणि खाली येते वेळेस प्रत्येक सेकंडला 9.8 म्हणजे 10 वाढते. -G टाईम ऑफ असेंट. तर इथून टाईम ऑफ असेंटचा फॉर्म्युला निघतो. टाईम ऑफ असेंट नेहमी लक्षात ठेवा, वर फेकलेल्या वस्तूला टॉपपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो त्याला म्हणतात टाईम ऑफ असेंट. TA इज इक्वल टू UY/G. जेवढा वेळ वर जायला लागतो, एअर नसेल तर तेवढाच वेळ खाली यायला लागतो. ओके. एअर जर असेल तर पटकन थांबतं, उशिरा पडतं. एअर नाही असं समजलं तर टाईम ऑफ असेंट किती आहे UY/G. सिमिलरली टाईम ऑफ डिसेंट किती आहे UY/G. आणि वर जाऊन खाली यायला किती वेळ लागते त्याला टाईम ऑफ फ्लाईट म्हणतात. काय म्हणतात? टाईम ऑफ फ्लाईट, जे की टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट राहते. सो आन्सर इज 2 UY/G. ठीक आहे काय?
आपल्याला मिळालं टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट आणि टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ असेंट, टाईम ऑफ डिसेंट आणि टाईम ऑफ फ्लाईट. टाईम ऑफ असेंट UI/G, टाईम ऑफ डिसेंट UI/G, टाईम ऑफ फ्लाईट 2UI/G. ठीक आहे. तर जर आपण फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशनच वापरूया, आपण छोट्या तुकड्याला वापरूया. वर्टिकली अपवर्ड मोशनमध्येच आपण V = U+AT यूज करूया छोट्या तुकड्यासाठी. म्हणजे टॉपपर्यंत जाण्याच्या आधीच कोणत्याही इन्स्टंटला वेलोसिटी किती राहते VYI विच इज इक्वल टू UY - GTI. अशा प्रकारे आपल्याला इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी काढता येते. कोणती वेलोसिटी काढता येते? इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी काढता येते. इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी काढता येते. ठीक आहे. जर आपण सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केला छोट्या तुकड्यासाठी, S = UT + ½ AT². छोट्या तुकड्यासाठी याचा अर्थ काय? टॉपपर्यंत जायचं नाही. कोणत्याही इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट किती राहते? खालून वर जाते वेळेस HI = UI TI प्लस त्याचं की -½ G आणि हे TIचा स्क्वेअर. तर इन्स्टंटेनियस कोणत्याही इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट किती येते? HI = UITI - ½ GTI². HI = UITI - ½ GTI². जर आपण तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन लावलं पटकन तर आन्सर मिळून जातं आपल्याला टोटल हाईट मोठ्या तुकड्याला लावायची. थर्ड कायनॅमॅटिक इक्वेशन V² = U² + 2AS मोठ्या तुकड्याला लावून टाकायचा. मोठ्या तुकड्याला जर आपण एखाद्या वस्तूला वर फेकलं तर एकदम टॉपला गेल्यानंतर फायनल वेलोसिटी किती राहते? 0. इनिशियल वेलोसिटी किती होती? UI² प्लसच्या जागी -2G. डिस्प्लेसमेंट किती टॉपला गेल्यानंतर? H. ते 2GH लेफ्टला आणा. H = UI² 2G असेल. H = UI² 2G असेल. समजलं का? आणि जर एखादी वस्तू खाली पडत असेल तर काय करायचं? जर एखादी वस्तू खाली पडत असेल तर ओके, आपण या फॉर्म्युलाला इथंच बसतात काय पाहूया. वर्टिकली डाऊनवर्ड मोशन राईटला इथं बसून जावी, म्हणजे फॉर्म्युले साईडलाच राहतात डायग्रामच्या. वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकली अपवर्ड मोशनचे हे इक्वेशन्स. हे पहिल्या इक्वेशनमुळं किती फॉर्म्युले आले? टाईम ऑफ असेंट UI/G, टाईम ऑफ डिसेंट UI/G आणि टाईम ऑफ फ्लाईट 2UI/G. टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट, टाईम ऑफ फ्लाईट 2UI/G. वर जाते वेळेस कोणत्या इन्स्टंटला इन्स्टंटेनियस वर्टिकल वेलोसिटी? VYI = UY - GTI. वर जाते वेळेस इन्स्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट HI = UITI - ½ GTI². सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशन येऊन जाता. हे झाल्यानंतर थर्ड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज करून आपण काढलेली फायनल हाईट, टोटल हाईट. ओके. आणि जर आपण वर्टिकली डाऊनवर्ड मोशनला हेच इक्वेशन लावले तर फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशन लावून पाहूया. मोठ्या तुकड्याला V = U + AT मोठ्या तुकड्याला लावून पाहूया आणि आन्सर काय ते बघूया. V म्हणजे VY, U म्हणजे 0, GTD. फायनल वेलोसिटी = GTD. फायनल वेलोसिटी काय ते? GTD. जर आपल्याला टाईम ऑफ डिसेंट माहिती असेल तर त्याला फक्त 10 मल्टिप्लाय करून टाका आणि फायनल वेलोसिटी येते. जर टाईम ऑफ डिसेंट जर समजा 4 असेल तर फायनल वेलोसिटी 40. टाईम ऑफ डिसेंट 3.5 असेल तर फायनल वेलोसिटी 35. जर टाईम ऑफ डिसेंट 7.5 असेल तर फायनल वेलोसिटी 75. जर फायनल समजा टाईम ऑफ डिसेंट जर समजा
11.2 असेल तर फायनल व्हेलॉसिटी 112. ओके. टाईम 1 असेल तर फायनल व्हेलॉसिटी 10. टाईम 2 असेल तर फायनल व्हेलॉसिटी 20. टाईम 3 असेल तर फायनल व्हेलॉसिटी 30. टाईम n असेल तर n × 10. कळलं ना. जर आपण पहिलंच कायनॅमॅटिक इक्वेशन छोट्या तुकड्यासाठी यूज केलं तर, जर आपण पहिलंच कायनॅमॅटिक इक्वेशन छोट्या तुकड्यासाठी यूज केलं तर v=u+at ला आपण जर छोट्या तुकड्याला अप्लाय केलं तर काय होते. तर आन्सर आहे व्हीच्या जागी VYI, u तर 0, VYI = GTI. एखादी वस्तू खाली पडायली तर दुसऱ्या सेकंडला त्याची वेलोसिटी किती? 20. एखादी वस्तू खाली पडायली तर 7व्या सेकंडला त्याची वेलोसिटी किती? 70. एखादी वस्तू खाली पडायली तर 13व्या सेकंडला त्याची वेलोसिटी किती? 130. आता आपण दुसरं कायनॅमॅटिक इक्वेशन लावूया. ते म्हणजे S = ut + ½ at². S = ut + ½ at². यसच्या जागी मोठ्या तुकड्याला लावूया. चला. h = ut तर 0, हाफ g टाईम ऑफ डिसेंटचा स्क्वेअर. हाफ g टाईम ऑफ डिसेंटचा स्क्वेअर. तुम्ही याला हाईटचा फॉर्म्युला समजू शकता किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स याला टाईम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला म्हणून यूज करतात. किंवा बाबा TD हे 2 लेफ्ट साईडला गेलं आणि g डिनॉमिनेटरमध्ये गेलं तर √2h/g. खाली पडायला किती वेळ लागतो? जर हाईट दिली असेल तर खाली पडायला किती वेळ लागतो असं विचारतात. तर आन्सर आहे √2h/g. जर हाईट दिली असेल तर खाली पडायला किती वेळ लागतो? √2h/g. सगळं प्रोजेक्टाईल मोशन याच इक्वेशन्सवर आहे. जर आपण छोट्या तुकड्याला हाच फॉर्म्युला लावला तर इक्वेशन काय बनतं? S = ut + ½ at². छोट्या तुकड्याला लावलं तर आन्सर येतं HI. वरून हाईट. ओके, वरून घ्यायची. HI = ut तर 0, जस्ट ½ GTI². ½ GTI². ठीक आहे. जर आपण तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं तर v² = u² + 2as. तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं तर आन्सर काय येतं? आन्सर येतं फायनल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर Vy² = 0 + 2gh. आणि आपल्याला जर हाईट माहिती असेल तर आपल्याला फायनल व्हेलॉसिटी सांगता येते √2gh. काय? Vy = √2gh. Vy = √2gh. ठीक आहे. तर वर्टिकली अपवर्ड मोशन आणि वर्टिकल डाऊनवर्ड मोशन एक वेळेस क्लिअर झालं की आपल्याला मस्तपैकी वळता येते, ते म्हणजे प्रोजेक्टाईल मोशनकडे. कारण प्रोजेक्टाईल मोशनमध्ये हेच इक्वेशन्स यूज करायचे आहेत. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपल्याला हेच इक्वेशन यूज करायचे आहेत. ओके. बिकॉज प्रोजेक्टाईल मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ हॉरिझॉन्टल वेलोसिटी अँड वर्टिकल वेलोसिटी. ठीक आहे. तर आपण पाहूया की लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्ह लिनियर मोशन. लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्ह लिनियर मोशन. दोन प्रकारचे कर्व असतात. आपल्या सिलेबसमध्ये 2 कर्व आहेत, एक पॅराबोला आणि एक सर्कल. तर लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्ह लिनियर मोशन. लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्ह लिनियर मोशन. Linear motion in a curved path is called as curvilinear motion, and curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion. Curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion. Curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion. Curvilinear motion in a parabolic path is called as projectile motion. तर curvilinear motion in a circular path is called as circular
मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे दोन टाईप्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे UCM आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर प्रोजेक्टाईल मोशनचे तीन टाईप्स, प्रोजेक्टाईल मोशनचे तीन टाईप्स 1, 2 अँड 3. प्रोजेक्टाईल मोशनचे तीन टाईप्स. पहिलं म्हणजे ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन, दुसरं म्हणजे हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन आणि तिसरं म्हणजे इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. ग्राउंड टू ग्राउंड, हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्टाईल मोशन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन आणि इन्क्लाइन प्रोजेक्टाईल मोशन. हेच आपल्याला पाहायचं. ही कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ, कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. तर आपला पॉईंट आहे प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन काय असते? लिनियर मोशन इन अ कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ. कर्व्हिलिनियर मोशन इन पॅराबोलिक पाथ. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. किंवा इन्क्लाइन मोशन अंडर ग्रॅव्हिटी, कारण ग्रॅव्हिटी त्याला कर्व करूनच टाकते. ओके. किंवा इन्क्लाइन मोशन अंडर ग्रॅव्हिटी. इन्क्लाइन मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. इन्क्लाइन मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. इन्क्लाइन मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. ज्या बॉडीला आपण फेकत आहोत त्या बॉडीला काय म्हणायचं? प्रोजेक्टाईल. काय म्हणायचं? ज्या बॉडीला आपण फेकत आहोत त्या बॉडीला काय म्हणायचं? प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईलचं मास m. ज्या वेलोसिटीने आपण फेकत आहोत त्या वेलोसिटीला काय म्हणायचं? लॉन्चिंग वेलोसिटी. ज्या वेलोसिटीने आपण फेकत आहोत त्या वेलोसिटीला काय म्हणायचं? लॉन्चिंग वेलोसिटी. हॉरिझॉन्टल सोबत, कोणासोबत? हॉरिझॉन्टल सोबत. ठीक आहे ना. हॉरिझॉन्टल सोबत ज्या अँगलवर आपण त्या बॉडीला फेकत आहोत त्या अँगलला काय म्हणायचं? अँगल ऑफ प्रोजेक्शन. काय म्हणायचं? अँगल ऑफ प्रोजेक्शन. आणि इथं काय येऊन जातात? त्या वेलॉसिटीचे दोन कंपोनंट्स येतात. ओके. आपल्या लॉन्चिंग वेलोसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जो बॉडीला पुढे नेतो आणि लॉन्चिंग वेलोसिटीचा वर्टिकल कंपोनंट जो बॉडीला वर नेतो. कुठे नेतो? वर नेतो. नेहमी लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ लॉन्चिंग वेलोसिटी म्हणजे UX. ती किती असते? U cos थीटा. वर्टिकल कंपोनंट ऑफ लॉन्चिंग वेलोसिटी ती किती असते? UY म्हणजे U sin थीटा. कळलं का? ही बॉडी कोणता पाथ फॉलो करते? ही बॉडी पॅराबोला फॉलो करते. पॅराबोलिक पाथ फॉलो करते. बिकॉज कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. कर्व्हिलिनियर मोशन इन अ पॅराबोलिक पाथ इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. या पूर्ण मोशनच्या दरम्यान हे जे हॉरिझॉन्टल वेलोसिटीचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ना, हा वेलोसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट अजिबात चेंज होत नाही. ते बॉडी टॉपला जाईल तरी वेलोसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होत नाही आणि
ती बॉडी खाली पडल्यानंतरसुद्धा वेलॉसिटीचा हॉरिझॉन्टल कंपोनंट चेंज होत नाही. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ लॉन्चिंग वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ लॉन्चिंग वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. यू एक्स बदलत नाही. सुरुवातीला बी यू एक्सच होतं, सुरुवातीला बी यू एक्सच होतं, टॉपला गेल्यानंतरही यू एक्सच राहते. टॉपला जाण्याच्या आधी कोणत्याही इन्स्टंटलासुद्धा यू एक्सच राहते आणि फायनली पडल्यानंतरसुद्धा यू एक्सच राहते. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी कधी चेंज होत नाही. आणि खूप जणांना वाटते टॉपला गेल्यानंतर वेलॉसिटी झिरो होते. वेलॉसिटी कशाला झिरो व्हायला गेली? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आहे की. टॉपला गेल्यानंतर वेलॉसिटी झिरो होत नाही. नेहमी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी राहतो म्हणजे राहतो. किती राहतो तो? यू एक्स आणि यू एक्स. पण जो वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आहे तो जसं बॉडी वर चालली तसं वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी काय होत जातो? छोटा होत जातो. आणि फायनली वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी काय होतो? टॉपला झिरो. वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी मात्र टॉपला झिरो होते. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी कधी चेंज होत नाही. आणि एखादी वस्तू परत खाली जेव्हा पडते ना, एखादी वस्तू जेव्हा परत खाली पडते तेव्हा ज्या मॅग्निट्यूडचं वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी सुरुवातीला होता त्याच मॅग्निट्यूडचं वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी शेवटी बनते. किती बनते? वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी वी वाय बनते. किती बनते? वी वाय. इनिशियल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी यू साइन थिटा म्हणजेच यू वाय आणि फायनल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी वी वाय म्हणजे यू साइन थिटाच असते. बिकॉज इनिशियल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी आणि फायनल वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी एकच राहते. सो वी वाय इज इक्वल टू यू वाय. ठीक आहे. फक्त डायरेक्शन काय झाली? प्लस जे कॅपची मायनस जे कॅप झाली. ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं नाही, वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं नाही, तर फायनल वेलॉसिटीसुद्धा चेंज होत नाही. फायनल वेलॉसिटीसुद्धा व्ही राहते. किती राहते? व्ही. फक्त आय कॅप जे कॅप फॉर्मॅटमध्ये चेंज होतो. बिकॉज इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू यू एक्स आय कॅप प्लस यू वाय जे कॅप असं होतं. तर फायनल वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू यू एक्स आय कॅप तर राहतेच पण मायनस व्ही वाय जे कॅप होते. काय होते? मायनस, कारण खाली झाली ना फायनल वर्टिकल वेलॉसिटीची डायरेक्शन खाली झाली व्ही वाय जे कॅप. हा पॉईंट समजला? हे दोन इक्वेशन समजले. इनिशियल वर्टिकल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी. ओके. हा अँगलसुद्धा अँगल ऑफ प्रोजेक्शन एवढाच असतो कारण ॲडजस्टंट सेम, अपोजिट सेम, हायपोटेनियस सेम, तर थिटा सेम. कळलं का? आता आपल्याला मोशन स्ट्रेट लाईन म्हणजे ह्याच्या आधी दिलेले फॉर्म्युले सगळे आठवले पाहिजे. ते फॉर्म्युले काय म्हणतात? एखादी वस्तू वर जायचं असेल तर वेळ किती लागतो? टाईम ऑफ असेंट यू वाय बाय जी. एखादी वस्तू खालीच लिहितो सगळे, फक्त इथं सिम्बॉल देऊन ठेवतो आणि नाव घेतो. एखादी वस्तू वर जायचं असेल तर वेळ किती लागतो? टाईम ऑफ असेंट. एखादी वस्तू खाली यायचं असेल तर टॉपवरून किती वेळ लागतो? टाईम ऑफ डिसेंट. एखाद्या वस्तूला वर जाऊन खाली यायचं असेल तर टोटल किती वेळ लागतो? टाईम ऑफ फ्लाईट. एखाद्या वस्तूचं टोटल हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती असते? रेंज एवढं. एखाद्या वस्तूची टोटल व्हर्टिकल हाईट किती असते? कॅपिटल एच एवढी. समजलं ना? एखाद्या वस्तूचं इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती असते? आर आय. एखाद्या वस्तूचं इन्स्टंटेनियस व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती असते? एच आय. कळलं का? एखाद्या वस्तूची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काय असते? इन्स्टंटेनियस वेलॉसिटी व्ही आय किती असते? एखाद्या वस्तूची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किती असते? व्ही आय. समजलं ना? तर आर आय म्हणजे इन्स्टंटेनियस हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट, आर म्हणजे टोटल रेंज, आर म्हणजे टोटल हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किंवा रेंज. कॅपिटल एच म्हणजे टोटल व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किंवा
हाईट, टोटल वर्टिकल डिस्प्लेसमेंट किंवा हाईट. एच आय म्हणजे इन्स्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट. इन्स्टंटेनियस वर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजे एच आय. इन्स्टंटेनियस त्या इन्स्टंटला वर्टिकल डिस्प्लेसमेंट काय असते त्या इन्स्टंटला म्हणजे टी आय या टाईमला. ठीक आहे. तर आपण यांची इक्वेशन्स पाहूया. आपल्याला माहिती आहेत आणि काढतासुद्धा येतात. इथं पाथ म्हणजे ट्रॅजेक्टरी कसा असतो. पाथ किंवा ट्रॅजेक्टरी असते आपली पॅराबोला. आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे पॅराबोलाचं इक्वेशन काय येतं. वाय, पॅराबोलाचं इक्वेशन वाय इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर येतं. इक्वेशन ऑफ पॅराबोला इज वाय इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. वाय इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर. समजलं का. ठीक आहे. आता आपण काढूया टाईम ऑफ फ्लाईट. काय काढूया. टाईम ऑफ फ्लाईट काय येतो. आपण पाहिलं टाईम ऑफ फ्लाईट असतो 2u/g. 2u/g याचाच अर्थ काय असतो 2u sin θ/g. सो मॅक्सिमम टाईम ऑफ फ्लाईट तेव्हा येतं जेव्हा थिटा 90 डिग्री असतो. दुसरी गोष्ट, आपल्याला जर हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी करते. बघा ना, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट करण्यासाठी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी लागते आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे. तर हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू व्ही टी येते. काय ते एस इज इक्वल टू व्ही टी. त्याचप्रकारे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आर इज इक्वल टू व्ही टी. व्ही म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी यू एक्स. टी म्हणजे टाईम ऑफ फ्लाईट. एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत पोहोचायचं असेल तर वेळ किती लागतो टाईम ऑफ फ्लाईट एवढा. एका एंडपासून दुसऱ्या एंडपाशी पोहोचायचं असेल तर वेळ किती लागतो टाईम ऑफ फ्लाईट एवढा. बरोबर आहे ना. आणि आपल्याला टाईम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला माहीत आहे, वरच आहे 2u/g. तर यू एक्स इंटू 2u/g. याला सिम्प्लिफाय कसं करता येतं. यू एक्सच्या जागी यू कॉस थिटा, यू वायच्या जागी यू साईन थिटा, यू इंटू यू यू स्क्वेअर. 2 sin थिटा इंटू कॉस थिटाला साईन 2 थिटा लिहिता येतं /g. ओके. सो आपल्याला एक गोष्ट कळून येते की रेंजच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन 2 थिटा आहे. याचा अर्थ रेंज तेव्हा मॅक्सिमम येते जेव्हा 2 थिटा 90 यावा. याचा अर्थ थिटा काय यायला पाहिजे 45. आपण आधीच पाहिलं होतं टाईम ऑफ फ्लाईट मॅक्सिमम कधी येते. टाईम ऑफ फ्लाईट मॅक्सिमम तेव्हा येते, टाईम ऑफ फ्लाईट मॅक्सिमम तेव्हाच येते जेव्हा थिटा किती असला पाहिजे 90. तसंच रेंज मॅक्सिमम केव्हा येते जेव्हा थिटा काय असला पाहिजे 2 थिटा 90 असला पाहिजे. म्हणजे आपला थिटा असला पाहिजे 45. किती असला पाहिजे 45. थिटा किती असला पाहिजे 45. अजून एक गोष्ट, जर समजा θ1 30 असेल आणि θ2 60 असेल तर 30 + 60 किती होते 90. याचा अर्थ दोन्ही θ1 आणि θ2 एकमेकांचे काय आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. जर θ1 + θ2 90 असेल तर, जर θ1 + θ2 90 असेल तर, जर θ1 + θ2 90 असेल तर θ1 सेम व्हेलॉसिटीनं फेकायचं. θ1ला रेंज किती असेल r1 आणि θ2ला रेंज किती असेल r2. तर r1 = r2 येते. r1 = r2 येते. ओके, समजलं. आपण रेंजचा सुद्धा इक्वेशन बनवलं. आता इक्वेशन बनवूया हाईटचं. कशाचं हाईटचं. आपल्याला माहीत आहे एच प्रोजेक्टाईल मोशनमधली मॅक्सिमम हाईट किती येते. प्रोजेक्टाईल मोशनमधली मॅक्सिमम हाईट येते. आपण 1D मधला एक फॉर्म्युला बघितला होता. एखाद्या वस्तूला वर फेकल्या तर h = uy²/2g. h = uy²/2g. हां, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. h = uy²/2g. जर uy च्या जागी uy ची व्हॅल्यू ठेवली तर u² sin² θ/2g. h = u² sin² θ/2g. इथं सुद्धा मॅक्सिमम हाईट केव्हा येते जेव्हा थिटा 90 असेल तर. ओके, हाईट मॅक्सिमम तेव्हा येते जेव्हा थिटा 90 असेल तर. अजून एक गोष्ट, जर समजा आपल्याला कोणी विचारलं r/h रेशो काय तो, तर महत्त्वाची कन्सेप्ट आहे नोट r/h रेशो येतो. आरच्या जागी आरची व्हॅल्यू ठेवून टाका 2u/g आणि एचच्या जागी एचची व्हॅल्यू टाका uy²/2g. काय होते बघा
R/H रेशो काय होतो? R/H रेशो काय होतो? R/H रेशो 2 UX/UY/G divided by UI square by 2G. Here G gets cancelled. UI आणि UIचा स्क्वेअर कॅन्सल होतो. 2 वर जातं. 2 2 जा 4 बनतं. UX/UI म्हणजे U cos थिटा बाय U sin थिटा. U कॅन्सल. कॉस बाय साईन कॉट थिटा. कधी लक्षात ठेवा R/H रेशो काय येतो? 4 कॉट थिटा. R/H रेशो काय येतो? 4 कॉट थिटा. इम्पॉर्टंट इक्वेशन आहे प्रोजेक्टाईल मोशनमध्ये. R/H इक्वल टू 4 कॉट थिटा. कळलं का? जर रेंज मॅक्सिमम असेल तर रेंज मॅक्सिमम याचा अर्थ थिटा किती असतो? थिटा जर 45 असेल तर बघा ना तुम्ही, जर थिटा 45 असेल तर टॅन आणि कॉट 45 1 येतं. मग R/H इक्वल टू 4 येतं. काय येतं? R/H इक्वल टू 4 येतं. ठीक आहे ना. आता हाईटचा सुद्धा फॉर्म्युला निघाला, रेंज आणि हाईटचा रेशोसुद्धा निघाला. आता आपल्याला काढायचा आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ही वाली व्हेलॉसिटी. आता आपल्याला या गोष्टी काढायच्या आहेत. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, त्यानंतर इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटसुद्धा काढायचं आहे. हे वालं येलो कलरचं इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंटसुद्धा काढायचं आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, या 2 गोष्टी काढायच्या आहेत. तर पहिलं म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी VI. एखादी वस्तू जर वर चालली तर त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किती येते बघूया डायग्राममध्ये. हां चला मिळाली. ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे इथला प्रकार. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती असते कोणत्या इन्स्टंटला? UX. आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती राहते? VYI. कोणत्याही इन्स्टंटला कोणत्याही टाईमला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय असते? UX. आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती असते? VYI. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी UX आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी VYI. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी UX आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी VYI. जर असं असेल तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इक्वल टू हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी UX, त्याला I कॅप द्या, प्लस कोणत्याही इन्स्टंटला व्हर्टिकल व्हेलॉसिटी VYI, त्याला J कॅप द्या. आपल्याकडे UX तर ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त काय दाखवायचं आहे? VYI इज इक्वल टू UI मायनस GTI. आपण 1Dच्या फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या व्हर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये पाहिलं होतं. VYI इज इक्वल टू UI मायनस GTI. सिमिलरली जर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर, जर आपल्याला कोणत्या इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर, ओके, जर आपल्याला कोणत्या इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, हे येलो कलरची लाईन जर काढायची असेल तर आन्सर आहे RI कॅप. ओके, सिम्पल आहे. हे RI कॅप करायचं आणि HI J कॅप करायचं. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट येऊन जाते. सो कोणत्याही पॉईंटला इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल तर RI कॅप प्लस HI J कॅप करायचं. काय येऊन जाते? इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट RI कॅप प्लस HI J कॅप. आपल्याला फक्त माहिती असलं पाहिजे की RI काढायचं कसं. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर ते येतं हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इंटू टाईमने, आणि व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जर काढायचं असेल तर ते येतं HI इक्वल टू UITI मायनस हाफ GTI स्क्वेअर. व्हर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये जर आपण सेकंड कॅनॅव्हिगेशन लावलं तर. कळलं का? या 2 गोष्टी झाल्यानंतर आपल्याला जर ट्रॅजेक्टरी काढायचं असेल, या मोशनची जर आपल्याला ट्रॅजेक्टरी काढायचं असेल, हां, ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल मोशन जर आपल्याला ट्रॅजेक्टरी काढायची असेल तर काय करावं लागतं? प्रोजेक्टाईल मोशनची ट्रॅजेक्टरी काढायची असेल तर बघा, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटला आपण Y समजायचं आणि हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंटला काय समजायचं? X. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंटला Y समजायचं आणि हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंटला X समजायचं. आणि आपल्याला ही ट्रॅजेक्टरी म्हणजे पॅराबोलाचं इक्वेशन काढता
येतं. आपल्याला माहीत आहे वर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं कसं. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर ना. एसच्या जागी वाय इज इक्वल टू यू टीच्या जागी यू वाय. टोटल टाईम ऑफ फ्लाईट. पूर्ण ट्रॅजेक्टरी काढायचं तर पूर्ण टाईम घ्यावं लागते ना. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर यूज करायचं. एसच्या जागी वाय, यू टीच्या जागी यू वाय टाईम ऑफ फ्लाईट मायनस हाफ जी टाईम ऑफ फ्लाईटचा स्क्वेअर. आणि जर आपल्याला हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंटला एक्स घ्यायचा. हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाईम. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे यू एक्स इंटू टाईम ऑफ फ्लाईट. पूर्ण टाईम काढावं लागते ना. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये काय कॉमन आहे ते बघायचं. दोन्ही इक्वेशनमध्ये टाईम ऑफ फ्लाईट कॉमन आहे. तर एका इक्वेशनमध्ये टाईम ऑफ फ्लाईट घ्यायचं, दुसऱ्या ठेवून द्यायचं. आपण हॉरिझॉन्टलमध्ये टाईम ऑफ फ्लाईट वर्टिकलमध्ये ठेवून देऊया. हॉरिझॉन्टलमध्ये टाईम ऑफ फ्लाईट येतेच काय. टाईम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू एक्स बाय यू एक्स ठेवून द्या पहिल्या इक्वेशनमध्ये. आणि इक्वेशन बनतं वाय इज इक्वल टू टाईम ऑफ फ्लाईटच्या जागी एक्स बाय यू एक्स ठेवा. यू वाय बाय यू एक्स इंटू टाईम ऑफ फ्लाईट. सॉरी यू वाय बाय यू एक्स इंटू एक्स. एक्स टाईम ऑफ फ्लाईटच्या जागीच ठेवल्या ना. टाईम ऑफ फ्लाईटच्या जागी एक्स बाय यू एक्स ठेवल्या. यू वाय बाय यू एक्स इंटू एक्स मायनस हाफ जीचा अर्थ असतो जी बाय टू. जी बाय टू टाईम ऑफ फ्लाईटचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर बाय यू एक्स स्क्वेअर. यू एक्स स्क्वेअर लिहिलं, एक्स स्क्वेअर थोडंसं शेजारी लिहिलं तर आपल्याला कळून जातं की आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनची ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आलं आहे. प्रोजेक्टाईल मोशनच्या ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आलं आहे. आणि आपण जर कम्पेअर केलं किंवा व्हॅल्यूज जर ठेवल्या, जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या तर वाय जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या तर आपल्याला मिळून जातं वाय इज इक्वल टू यू वाय बाय यू एक्स म्हणजे यू साइन थिटा बाय यू कॉस थिटा. यू कॅन्सल. टॅन थिटा इंटू एक्स मायनस जी बाय टू यू एक्स स्क्वेअर. यू एक्स स्क्वेअरचा अर्थ काय असतो यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. काय यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनच्या पाथचं इक्वेशन म्हणजे ट्रॅजेक्टरी आली. आणि आपण जर याला कम्पेअर केलं, जर आपण याला कम्पेअर केलं की वाय इज इक्वल टू ए एक्स मायनस बी एक्स स्क्वेअर सोबत, तर एची व्हॅल्यू काय येते. एची व्हॅल्यू येते यू वाय बाय यू एक्स. आणि बीची व्हॅल्यू काय येते. बीची व्हॅल्यू येते जी बाय टू यू एक्स स्क्वेअर. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देते वेळेस आपल्याला इक्वेशनसुद्धा देऊ शकतात. वाय इज इक्वल टू 3x मायनस 4x स्क्वेअर आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन विचारतात. टॅन थिटा इज इक्वल टू 3 लिहा. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3 लिहा. एका झटक्यामध्ये आन्सर येऊन जाते. हे गोष्ट लक्षात जर ठेवला तर तुम्हाला कळेल की दोन प्रकारचे क्वेश्चन येतात. पहिलं क्वेश्चन असं ज्यामध्ये यू आणि थिटा दिलेला असतो. तर दुसऱ्या प्रकारचं क्वेश्चन असं ज्याच्यामध्ये ट्रॅजेक्टरी दिलेली असते. काय दिलेली असते. ट्रॅजेक्टरी. ओके. जर ट्रॅजेक्टरी दिलेली असेल तर आपण बघा या इक्वेशनवरून यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी लिहू शकतो. यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी लिहू शकतो. आणि यू वाय इज इक्वल टू काय लिहू शकतो. यू वाय इज इक्वल टू आपण लिहू शकतो ए इंटू यू एक्स. यू वाय इज इक्वल टू ए इंटू यू एक्स. यू एक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ हेच स्क्वेअर रूट ऑफ जी टू बी बाय जी. स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी. स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी. आणि हेच जर यू एक्स आणि यू वायची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली, यू एक्स बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी आणि यू वाय बरोबर ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी. ही जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली कुठे टाईम ऑफ फ्लाईटमध्ये,
तर टाईम ऑफ फ्लाईटचं नवीनच इक्वेशन बनतं इन टर्म्स ऑफ ए अँड बी. टाईम ऑफ फ्लाईटचं नवीन इक्वेशन इन टर्म्स ऑफ ए अँड बी काय येतं? यू वायच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे? यू वायच्या जागी टाकायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ यू वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाजी. यू वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी. आणि थोडंसं कॅल्क्युलेशन नंतर काय येऊन जाते आन्सर? कॅल्क्युलेशन नंतर आन्सर येऊन जाते टाईम ऑफ फ्लाईट इज इक्वल टू 2 इंटू ए इंटू 2a बाय जी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2b बाय जी. ए इज इक्वल टू यू वाय बाय यू एक्स आलं. ए इज इक्वल टू यू वाय बाय यू एक्स आलं आणि बी इज इक्वल टू जी बाय 2x स्क्वेअर आलं. तर यू एक्स इज इक्वल टू जी बाय 2b येते. तेच काहीतरी प्रॉब्लेम वाटलं होतं. यू एक्स इज इक्वल टू जर आपण यू एक्सला जर लेफ्ट साईडला नेल्या तर यू एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय 2b आणि यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय 2b. तर यू वाय बरोबर काय येते? ए इंटू यू एक्स म्हणजे ए इंटू जी बाय 2b. ए इंटू जी बाय 2b. तर यू वायची हेच व्हॅल्यू ठेवून द्यायची इथं ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय 2b. ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय 2b. ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी बाय 2b. जर ठेवून दिलं तर आन्सर काय येते? जी कटून जाते रूट 2मध्ये म्हणजे बघा तुम्ही काय होऊन जाते ते स्क्वेअर रूटमधला 2 आणि बाहेरचा 2 कटून जाते. ए बाहेरच राहते. स्क्वेअर रूटमध्ये 2 येते. स्क्वेअर रूटमध्ये 2 येते आणि खाली राहते बी जी. ठीक आहे, बरोबर आहे. खालचा जी कटून जाते जी स्क्वेअर रूटमध्ये येते. वरचा 2 कटून जाते 2 स्क्वेअर रूटमध्ये येते आणि ए बाहेरचा बाहेर. तर ए अंडर रूट ए बाय ए इंटू अंडर रूट 2 बाय बी जी. ए इंटू अंडर रूट 2 बाय बी जी टाईम ऑफ फ्लाईटचा फायनल फॉर्म्युला. जर आपल्याला ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन दिलं असेल तर रेंज काय येते? रेंज येते ए बाय बी. काय ते? ए बाय बी. कशी? जर आपण यू वायच्या जागी ए अंडर रूट जी बाय 2b घेत असाल आणि यू एक्सच्या जागी स्क्वेअर रूट ऑफ जी बाय 2b घेत असाल तर स्क्वेअर रूट उडून जाते ए जी बाय 2b आणि मल्टिप्लाय करायचं 2 बाय जी न आणि आन्सर राहते ए बाय बी. फायनल आन्सर काय उरते? ए बाय बी. तुम्ही करून बघा वाटल्यास. आणि हाईट जर काढायची असेल तर यू वायच्या जागी काय ठेवायचं? ए अंडर रूट जी बाय 2b. ए अंडर रूट जी बाय 2b. आणि ते ठेवल्यानंतर जी स्क्वेअर रूटमध्ये येते. जी स्क्वेअर रूटमध्ये येते नाही, त्याचा स्क्वेअर करायचा. याचा अर्थ एचा स्क्वेअर जी बाय 2b इंटू 2g. जी कॅन्सल. ए स्क्वेअर बाय 4b. ए स्क्वेअर बाय 4b. तर नेहमी लक्षात ठेवा प्रोजेक्टाईल मोशनमध्ये टाईम ऑफ फ्लाईटचे हे 3 फॉर्म्युले. टाईम ऑफ फ्लाईट इक्वल टू 2u बाय जी इक्वल टू यू साइन थीटा बाय जी इक्वल टू ए इंटू अंडर रूट 2 बाय बी जी. रेंजचे हे 4 फॉर्म्युले. रेंज इक्वल टू यू एक्स इंटू टी एफ
इक्वल टू यू एक्स यू वाय बाय जी इक्वल टू यू स्क्वेअर साईन 2 थीटा डिवाइड बाय जी इक्वल टू ए बाय बी. हाईटचे 3 फॉर्म्युले एच इक्वल टू यू वाय स्क्वेअर बाय 2g इक्वल टू यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2g इक्वल टू ए स्क्वेअर बाय 4b आणि भरपूर क्वेश्चनमध्ये कामाला आलेला R2H रेशोचा हा फॉर्म्युला. ओके. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन ओव्हर.